नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहासाचा पाठ 5वा सामाजिक व धार्मिक प्रबोधन या पाठाचा अभ्यास करणार आहोत. सामाजिक व धार्मिक प्रबोधन. प्रबोधन याचा अर्थ आहे नवनिर्मिती, नवीन बदल. मग समाजामध्ये कोणते बदल झाले, धर्मामध्ये कोणते बदल झाले आणि ते कसे झाले, ते कोणी केले, या विषयीचा अभ्यास आपण या पाठामध्ये घेणार आहोत. पाठाला आपण सुरुवात करूया. बघा, आपल्याला माहिती आहे की 150 वर्ष आपल्या भारतावर इंग्रजांनी राज्य केलं, बरोबर. या इंग्रजांनी भारतावरती राज्य करताना प्रशासन चालवण्यासाठी त्यांना उत्तम असं इंग्रजी शिक्षण घेतलेले आपले भारतीय लोक हवी होती. आणि म्हणून त्यांनी इंग्रजी शिक्षणाचा म्हणजे धर्माबरोबर इंग्रजी शिक्षणाचा प्रसारही भारतामध्ये केला. याचा परिणाम असा झाला की भारतीय जे सुशिक्षित होते त्यांना नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्वज्ञान यांच्याविषयी माहिती मिळू लागली. पाश्चात्य विचार, पाश्चात्य संस्कृती याची भारतीयांना ओळख झाली आणि त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृतीतला फरक त्यांना जाणवू लागला. भारतीय विचार जे मागासलेले आहेत त्या मागासलेल्या विचारांची जाणीव त्यांना होऊ लागली. भारताचा मागासलेपणा, भारतामधील ज्या अंधश्रद्धा आहेत, भारतामध्ये ज्या प्राचीन रूढी परंपरा आहेत, जातीभेद आहे, उच्च नीचता आहे, मग या सगळ्या ज्या कल्पना आहेत, या कल्पना त्याचबरोबर चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यामुळे, याच मागासलेपणामुळे भारताची प्रगती होत नाहीये याची जाणीव सुशिक्षितांना होऊ लागली. आणि देश जर प्रगतीपथावर न्यायचा असेल, देशाचा विकास करायचा असेल, तर आपल्याला आपल्या समाजातील जे दोष आहेत, ज्या अनिष्ट प्रवृत्ती आहेत त्याचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. मग निर्मूलन करणे म्हणजे नष्ट करणे. मग अनिष्ट प्रवृत्ती कोणत्या आहेत? तर समाजामध्ये बघा, आपल्याला माहिती आहे का सतीची प्रथा होती. एखाद्या स्त्रीचा पती मृत्यू पावल्यानंतर त्याला त्या स्त्रीला त्याच्या चितेबरोबर आगीत ढकललं जायचं. ही अनिष्ट प्रथा होती. त्याचबरोबर बालविवाह पद्धती होती. त्याचबरोबर केशवपन पद्धती होती. आणि त्याचबरोबर अशा जुन्या अशा पारंपरिक रूढी परंपरा होत्या. पण जोपर्यंत हा समाजातील जो दोष आहे, या अनिष्ट प्रवृत्ती आहेत, त्या जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत मानवता, समता, बंधुता या तत्वांवर आधारित नवा समाज करण्याची आवश्यकता आपल्याला वाटू लागली. की जोपर्यंत या प्रथा नष्ट होत नाही तोपर्यंत काही समाजाची प्रगती होणार नाही. आणि भारतीय समाजातील हे जे विविध प्रश्न आहेत, या ज्या समस्या आहेत, या दूर करण्यासाठी अनेक विचारवंत पुढे येऊ लागले. आणि तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीलाच भारतीय प्रबोधन असं म्हटलं गेलं. मग आज आपण पाहणार आहोत की हे प्रबोधन कसं झालं, कोणी केलं, त्याविषयीची माहिती आता आपण या भागात घेणार आहोत. आपला पहिलाच मुद्दा आहे बघा, धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व. इसवी सन 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली. ही स्थापना बंगाल प्रांतामध्ये करण्यात आली. बंगाल प्रांतात समोर तुम्हाला चित्र दिसत आहे, राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांचं पूर्ण नाव आहे राम मोहन रमाकांत रॉय. वडिलांचं नाव आहे त्यांच्या रमाकांत रॉय. आणि त्यांचा जन्म 22 मे 1772 मध्ये झाला होता. इसवी सन 1828 मध्ये त्यांनी बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला. यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. आता कोणकोणत्या भाषांचा त्यांनी अभ्यास केला? तर वयाच्या 9व्या वर्षी, बघा, वयाचं जेव्हा 9 वर्षाचे ते होते त्यावेळी 9व्या वर्षी त्यांनी अरबी, फारसी भाषेचे अध्ययन केले. तसेच इंग्रजी, फ्रेंच, हिब्रू, ग्रीक, संस्कृत, त्याचबरोबर लॅटिन
या भाषा सुद्धा त्यांनी आत्मसात केल्या, शिकले या भाषा, आणि त्यामुळे साहजिकच त्यांनी अद्वितीय अशी त्यांची विचारसरणी म्हणजे विचारात प्रगल्भता वाढू लागली, विचारशक्ती विकसित झाली. एकेश्वरवादाचा म्हणजेच ईश्वर हा एकच आहे, परमेश्वर हा एकच आहे, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. राजाराम मोहन राय यांनी सती प्रथा, आता तुम्हाला मगाशीच मी म्हटलं सती प्रथा म्हणजेच काय, की एखाद्या स्त्रीचा पती मृत्यू पावल्यानंतर तिला त्या अग्नीमध्ये, त्या पतीच्या चितेमध्येच टाकलं जायचं, आणि त्यामुळे त्या स्त्रीची मुले सुद्धा अनाथ व्हायची. ही अनिष्ट प्रवृत्ती होती. त्याचबरोबर ही या अशा अनिष्ट चालीरीती समाजामध्ये होत्या. मग ही जी सतीप्रथा आहे, ही सतीप्रथा, त्याचबरोबर बालविवाह, लहान मुलींचा अगदी त्या लहान 7-8 वर्षाच्या असतानाच त्यांचा विवाह केला जायचा. त्याचबरोबर पडदा पद्धती यांना राजाराम मोहन राय यांनी विरोध केला. त्यांनी विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन केले. एखादी स्त्री विधवा झाली तर तिचा विवाह करून तिला पुन्हा नव्याने जीवन जगता येईल अशा पद्धतीने त्याने विधवा विवाहास मान्यता दिली. स्त्रियांच्या शिक्षणामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. कोलकाता या ठिकाणी हिंदू कॉलेजची स्थापना केली, आणि त्याचप्रमाणे त्याने बंगाली भाषेमध्ये संवाद कौमुदी या वृत्तपत्रांद्वारे जनजागृती केली. म्हणजे आता तुम्हाला मी म्हटलं की हा जो काळ आहे 1828चा, म्हणजे त्या काळामध्ये 19व्या शतकाची जी सुरुवात होती, त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन झालं. वेगवेगळ्या प्रकारे समाज सुधारकांनी समाज बदलण्याचा प्रयत्न केला, आणि त्यामध्ये अग्रस्थानी आहेत ब्राह्मो समाज, ज्यांनी निर्माण केला राजाराम मोहन राय. आता आपण या ठिकाणी राजाराम मोहन रायची जी माहिती बघितली, ती माहिती आपल्याला आता तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे. लक्षात विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी पूर्ण ब्राह्मो समाजाची ही माहिती दिलेली आहे. ही सगळी माहिती तुम्ही वहीत लिहायची आहे, वर्गपाठ वहीमध्ये. त्यानंतर इसवी सन 1848 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. प्रार्थना समाजाची स्थापना म्हणजेच आधुनिक ज्ञान व विज्ञान याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही, हे दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी ओळखलं होतं, आणि त्यामुळे त्यांनी मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. आणि पुढे या परमहंस सभेचं विसर्जित झाल्यानंतरच पुढे त्या परमहंस सभेतील काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. दादोबा पांडुरंग तळखरकर यांचे जे बंधू आहेत डॉक्टर आत्माराम पांडुरंग, हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. या संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढली. मग आता ही जी प्रार्थना समाज आहे, हा जो प्रार्थना समाज आहे, मग हा कशासाठी स्थापन केला, तर या प्रार्थना समाजाचं कार्य महत्वाचं होतं, मूर्तीपूजेला विरोध. म्हणजेच की मूर्तीची पूजा करू नका, असं म्हटलं जायचं की देव हा देवळात नाही किंवा मूर्तीमध्ये नाही, तर तो माणसात आहे. तुम्ही माणसांना महत्व द्या, मानवतेला महत्व द्या, आणि म्हणून त्या काळात मूर्तीपूजेला विरोध केला गेला. एकेश्वरवाद, परमेश्वर हा एकच आहे. मग हिंदू असतील, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, पारशी असेल, तो प्रत्येक धर्माचा जो परमेश्वर आहे तो एकच आहे. म्हणजे यामध्ये एकेश्वरवादाला त्यांनी महत्व दिलं, की ईश्वर सगळ्या धर्मांमध्ये एकच आहे, त्याची तत्व ही सारखीच आहे. ती म्हणजे प्रत्येक माणसाने माणसाशी माणसासारखे वागा, हेवे दावे करू नका. त्यांनी कर्मकांडाला विरोध केला. ही प्रार्थना समाजाची महत्वाची तत्वे होती. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये एका वाक्यासाठी वगैरे प्रश्न विचारला जातो की प्रार्थना समाजाची तत्वे कोणती, तर आपल्याला हे लिहायचं आहे, मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवाद आणि कर्मकांडाला विरोध. ही प्रार्थना समाजाची तत्वे आहेत. उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी
म्हणजे समाज सुधारणेसाठी अनाथालय सुरू केली. अनाथालय म्हणजे ज्या कुणाला म्हणजे एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, जे अनाथ असतील, आई वडिलांशिवाय ते वाढत असतील, मग त्यांच्यासाठी अनाथालये, अनाथ आश्रमे सुरू केली. त्याचबरोबर स्त्री शिक्षण संस्था म्हणजे स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे. मग स्त्री शिक्षण संस्था सुरू केल्या. कामगारांसाठी रात्रशाळा. आता रात्रशाळा ही संकल्पना फार पूर्वीपासून आहे, की अनेकांना घरच्या परिस्थितीमुळे शिकता येत नाही. आणि मग ही परिस्थिती सुधारण्यासाठी ते कुठेतरी काम करत असतात आणि मग काम करून आल्यानंतर रात्रीच्या वेळात ज्या रात्रशाळा असतात त्या रात्रशाळेमध्ये ते शिक्षण घेतात. म्हणजे जेणेकरून त्यांचं कुटुंब जे आहे त्या कुटुंबाला सुद्धा पैशाचा हातभार लावला जावा आणि स्वतःची जी शिक्षणाची इच्छा आहे ती इच्छा सुद्धा पूर्ण करता यावी, या दृष्टीने रात्रशाळा सुद्धा सुरू करण्यात आल्या. त्याचबरोबर दलितांसाठी संस्था सुरू केल्या गेल्या. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात उच्च-नीचता होती, जातीभेद होता. मग यामध्ये जे दलित होते, दलित म्हणजेच मागासवर्गीय एक प्रकारे. मग अशा या दलितांसाठी सुद्धा सामाजिक संस्था सुरू करण्यात आल्या, की जेणेकरून त्यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार मिळेल. त्यांना सुद्धा स्वतःच्या समाजाचा विकास करता येईल. अशा पद्धतीने या प्रार्थना समाजाने कार्य केले. याच प्रार्थना समाजाचे काही सदस्य होते. त्यामध्ये उल्लेखनीय असे आहेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अशा प्रकारे समाजामध्ये जनजागृती करण्याचं, समाजाचा विकास करण्याचं, समाजामध्ये जे आश्रित आहेत त्यांना अ, आश्रय देण्याचं, त्याचबरोबर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देण्याचं महत्त्वाचं काम आणि समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याचं महत्त्वाचं काम या प्रार्थना समाजाने केलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, सत्यशोधक समाज. आता सत्यशोधक समाज म्हणजेच आपल्या डोळ्यासमोर येतात महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या काळात समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जातीभेद होता, उच्च-नीचता होती, श्रीमंत गरीब असा भेदभाव मोठ्या प्रमाणात होता. आणि मग महात्मा फुले जे आहेत यांना शिक्षण घ्यायचं होतं. मात्र त्या काळात शिक्षण घेण्याचा अधिकार हा फक्त उच्च वर्गातल्याच लोकांना होता. आणि कनिष्ठ वर्गातील लोकांना ज्याला शिक्षण घ्यायचं असेल त्याला अगदी पाठीमागच्या बेंचवरती किंवा स्वतःची बैठक घेऊन बाजूला बसवलं जायचं. म्हणजेच मोठ्या प्रमाणात असा भेदभाव केला जायचा. आणि अशातही महात्मा ज्योतिराव फुले यांनी हार मानली नाही. त्यांनी सुद्धा ह्या परिस्थितीत शिक्षणाची जी त्यांच्यामध्ये ओढ होती, आस होती, त्या ओढीतूनच त्यांनी शिक्षण घेतलं. इसवी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली. त्यांना समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले. समता, समता याचा अर्थ आहे सगळे सारखे. म्हणजे समाजात जे विविध धर्माचे, विविध जातीचे मानव आहेत, हे मानव सगळे कसे आहेत? सारखेच आहेत. उच्च नीचता असा हा भेदभाव केला जाऊ नये यासाठी त्यांनी समतेच्या आधारावर समाज निर्मिती करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अस्पृश्यतेला त्यांनी विरोध केला. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. बहुजन म्हणजे तुम्हाला मी म्हटलेलं आहे की पूर्वीच्या काळात मोठ्या प्रमाणात जातीभेद होता, उच्च नीचता होती, श्रीमंत गरीब असा भेद होता. मग त्या लोकांना शिक्षण घेता येत नव्हतं आणि त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी कार्य केलं. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यांचं असं म्हणणं होतं की जर एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब शिकतं, पूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं, पूर्ण कुटुंब स्वतःचा विकास करू शकतो यावरती त्याचा ठाम विश्वास होता. आणि म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. आणि त्यांच्या या कार्यात त्यांनी त्यांच्या पत्नीला सुद्धा म्हणजे सावित्रीबाई फुले
यांना सुद्धा साक्षर केलं. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथे मुलींची सुद्धा पहिली शाळा काढली आणि त्यात त्यांच्या पत्नी ज्या आहेत सावित्रीबाई यांची साथ त्यांना लाभली. त्यांनी आपल्या पत्नीला सुद्धा साक्षर केलं. बघा, त्या जो काळ मोठ्या प्रमाणात परंपरा रूढीप्रियतेचा होता, अशा काळात महात्मा फुले यांनी स्वतः शिक्षण घेतलं आणि आपल्या पत्नीलाही शिकवलं. त्यांनी त्यांच्या पत्नीला शिकवताना त्यांना समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. अनेकांनी त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे हल्ले केले, त्यांच्या पत्नीवरही हल्ले केले, चिखल उडवला. परंतु त्याही परिस्थितीत त्यांचं मन खचलं नाही. त्यांनी जो वसा घेतला होता शिक्षणाचा, तो वसा त्यांनी पूर्ण केला. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि त्याचबरोबर महात्मा फुले यांनी विविध पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं. आता यामध्ये ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म ही महत्वाची पुस्तके त्यांनी लिहिली आणि त्याच्यातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. आता विद्यार्थ्यांनो, ही जी नावं आहेत समोर हायलाइट केलेली आहेत, ती लिहायची आहेत तुम्ही, की महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणती पुस्तके लिहिली. या ठिकाणी ही नावं आहेत: ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म. तर या पुस्तकांच्या माध्यमातून कशा प्रकारे समाज जो आहे हा समाज परंपरेमध्ये अडकलेला आहे, जातीप्रथेमध्ये अडकलेला आहे, रूढ्यांमध्ये अडकलेला आहे, त्याची जाणीव या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी समाजाला करून दिली. स्त्री पुरुष अथवा माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर त्यांनी टीकाही केली. आता समाज घडवायचा आहे, या समाज घडवताना अनेक अशा ज्या वाईट चालीरीती होत्या, तुम्हाला मी म्हटलं की बऱ्याचशा म्हणजे बालविवाह, बालहत्या, केशवपन, स्त्रियांच्या बाबतीत बऱ्याचशा अशा वाईट परंपरा आणि रूढी होत्या, चालीरीती होत्या. या रूढींवरती त्यांनी कडक टीका केली, म्हणजे कडक शब्दांमध्ये त्याला विरोध केला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथपर्यंतच हा भाग पाहणार आहोत. त्याचा पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. तर आज फक्त तुम्ही जो पाठ आता तुम्ही ऐकत आहात त्यामधलं ब्राह्मो समाज त्याविषयीची माहिती तुम्ही पूर्ण लिहायची आहे आणि सत्यशोधक समाज हा जो मुद्दा आहे ती माहिती पूर्ण तुम्ही लिहायची आहे वर्गपाठ वहीमध्ये. धन्यवाद विद्यार्थी.